वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या तर आपण नेहमीच खात असतो. तर अशीच एक वेगळी प्रकारची इडली आज मी ट्राय केलेली आहे. तर आज मी बनवली आहे शेवयांची इडली. तर ती कशी बनवली, तिचं साहित्य आणि कृती आज आपण पाहणार आहोत. शेवयाच्या इडलीसाठी मी 1 कप जाड शेव घेतलेली आहे आणि अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही आपण आंबट घ्यायचं नाही आहे. गाजर किसून घेतलेलं आहे, मटार घेतलेला आहे, कोथिंबीर, 3 कमी तिखट हिरव्या मिरच्या असतात, त्या बारीक कापून घेतल्यात. 1 कांदा घेतलेला आहे, काजू घेतलेत, काजूचे तुकडे, कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे, मीठ, राई, उडदाची आणि चण्याची डाळ घेतलेली आहे. इथे मी आता एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप आपली जाड शेव जी घेतलेली आहे, ती घालते मी. त्यामध्ये अर्धा वाटी दही घेऊया आपण. दही आपण आंबट घ्यायचं नाही आहे. त्यात आपण जे गाजर किसून घेतले ते घालूया. मटार, बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बारीक कापलेला कांदा. यात थोडं पण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करूया. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं आपण पाणी घालून ते मिक्स करूया. हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं मी आता इथे पाणी घालते. तेही व्यवस्थित सगळं मिक्स करून आपण याला 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूया. तडका पॅनमध्ये मी तेल घालते. तर आपलं तेल व्यवस्थित गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यात उडदाची आणि चण्याची डाळ व्यवस्थित आपण भाजून घेऊया तिला. थोडी डाळीला लाल करून घेऊया आपण. डाळ व्यवस्थित लाल होत आले, त्यात आता आपण राई तडतडवूया आणि कढीपत्ता घालूया. छान फोडणी तयार करून घेऊया. गॅस बंद करून घेतलेला आहे. ही गरम फोडणी आपण आता आपल्या मिश्रणावर ओतूया. त्याचं सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटं त्याला व्यवस्थित मिश्रण आपलं रेस्ट घेऊन देऊ. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आपली शेव व्यवस्थित नरम पडली आहे. आता आपण याला इडल्या बनवायला सुरुवात करूया. जवळजवळ अर्धा ग्लास मी इथे पाणी घालून घेतलं होतं आणि आपली अशी व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे इथे. एका साईडला मी स्टीमर ठेवते. 2 मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आता गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण हे इडलीच्या भांड्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया. आणि अशा काजू उलट्या ठेवूया त्यावर. त्यावर आता आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते घालूया. आता आपण इडली मेकरमध्ये व्यवस्थित सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता हे आपण जे आपण पाणी स्टीम करायला ठेवलं आहे त्यामध्ये ठेवूया. पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे. आता हे आपण भांडं त्यात ठेवूया आणि ह्याला 15 मिनिटं आपल्याला छान स्टीम घेऊया. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तर गरमागरम आपली शेवयाची इडली तयार आहे. तुम्ही ही पुदिन्याच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा एक चटणी तुम्ही नाही केलीत, विदाऊट चटणी तुम्ही ही इडली ट्राय करू शकता. तर आमची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.